नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. मी जेव्हा पिठापूरला येतो तेव्हा स्वामी समर्थ भवनामध्ये जे भाविक येतात ते दुपारच्या वेळेस इकडे तिकडे फिरायला गेलेले असतात. त्यांनी यावं न यावं, त्यांनी फिरावं न फिरावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु एका ठिकाणी असं सांगितलं आहे, नुसतं देवाचं दर्शन घेतलं किंवा देवाच्या दारात क्षणभर उभं जरी राहिलं, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी. तुम्हाला मुक्ती मिळेल एवढं त्या देवस्थानचं देवाच्या दारात गेल्यानंतर महत्त्व असतं. याचा कोणी विचार करत नाही. केव्हा एकदा बॅग ठेवतो, केव्हा एकदा मंदिरात जाऊन दर्शन घेतो आहे आणि आजूबाजूची स्थानं पाहतो आहे. याच्याशिवाय लोक देवाच्या दारामध्ये काहीही करत नाहीत. कोणत्याही देवाच्या ठिकाणी जा, क्षणभर रांगेत उभं राहून एकदा दर्शन झालं किंवा तासभर उभं राहून एकदा दर्शन झालं की त्याला वाटतं आपली यात्रा पूर्ण झाली. त्या गावात एखादा जो पत्रिका बघतो त्याच्याकडं लोक जाण्याचा प्रयत्न करतात. त्याला पत्रिका दाखवावी असे वाटतं, लोक ती दाखवतात. काही लोक आपलं घर बांधण्यासाठी दिशा विचारण्यासाठी घराचं तोंड कुठं असावं, दार कुठं असावं, अमुक कुठं असावं, लोक सल्ल्यानुसार वागण्याचा प्रयत्न करतात. परंतु परमेश्वरांनी प्रत्येकाला मेंदू दिलेला आहे. आजही 90% लोक दुसऱ्याच्या मेंदूचा वापर करून वागत असतात. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जे जे हवं ते मिळत नाही. केवळ दिशा हे त्यांच्या डोळ्यासमोर असतं. ते दिशा करतात आणि त्याच्यामुळं त्यांच्या जीवनाची दशा होती हे त्यांच्या लक्षात येत नाही. दिशेवर आपलं जीवन नाही. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की कोणतेही ग्रह तुम्हाला त्रास देत नाहीत, कोणतेही ग्रह तुमचे शत्रू नाहीत, कोणतेही ग्रह तुमचे वैर नाहीत. तुम्ही तुमच्या विचाराने राहिला, तुम्ही तुमचं चांगलं आचरण केलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. लोक पत्रिका दाखवतात आणि दिशा करतात, पण न कळत त्यांच्या जीवनाची दुर्दशा झालेली असते. दिशेमुळं काहीही घडत नाही. दिशा हे तुमचं फक्त समाधान आहे. दिशा चांगलं करतील न करतील हा तर वेगळा विषय, परंतु तुमची दशा मात्र व्हायची वेळ आलेली असते. जर दिशा बघून तुमचे सगळे व्यवहार चांगले चालले असते, दिशा दाखवून तुम्ही त्याप्रमाणे वागला असता तर तुमच्या जीवनाचं जर सोनं झालं असतं तर लोकांनी काही प्रयत्न केले नसते. आजही तुम्ही अनेक ठिकाणी पहा, जे अनैतिक व्यवसाय आहेत, दारू अड्डा, मटका अड्डा किंवा अन्य, इथं दिशा पाहिली जात नाही. ते कोणत्याही दिशेला उभे असतात, त्यांची भरभराट होते आणि लोक आमचं हे घर कोणत्या दिशेला बांधू, देवघर घरात कुठं ठेवू, इतकं सल्ल्याने वागतात. सल्ला विचारायला गेल्यानंतर तो पैसे घेतो, ते लखपती होतात, ते लक्षाधीश होतात आणि तुम्ही भिकारी होतात. काही त्याचा संबंध नाही. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तुमच्या मेंदूचा वापर करा. एखाद्या वेळी थोडं नुकसान होईल, परंतु तुम्ही दुसऱ्याचा मेंदू वापरला तर तुमच्या जीवनामध्ये कधीही तुमच्या म्हणण्यासारखं, तुमच्या स्वप्नांसारखं कधीही होणार नाही. त्यामुळे दिशेवर जास्त भरोसा ठेवू नका. दिशा हे केवळ तुमचं समाधान आहे. आतापर्यंत आम्ही एवढे कार्यक्रम केले, आम्ही अनेक प्रकारचे व्यवसाय केले, अनेक प्रकारचे उद्योग केले, पण दिशा पत्रिका याच्या बाजूने आम्ही कधी उभा राहिलो. कारण आपला प्रयत्न, आपला आचार, आपला विचार आणि सर्वात महत्त्वाचं परमेश्वरावर दृढ विश्वास आणि आपल्या कष्टावर दृढ विश्वास. स्वामी समर्थांचं अभिवचन आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. जे आत्तापर्यंत आम्ही 53 वर्ष केलं, परमेश्वराने कधीही अपयश दिलं नाही. कारण परमेश्वराला माहिती आहे की प्रयत्न केल्यानंतर मी भिवू नकोस तुझ्या पाठीशी हा आशीर्वाद ते देतात. परंतु सर्वसामान्य आम्ही कुटुंबाकडे पाहतो, त्यांचं सर्व जीवन हे दिशेवर केंद्रित झालेलं आहे. दिशा. तर दिशेचा एक कानामात्रा काढला तर तुमच्या जीवनामध्ये दशा आल्याशिवाय राहणार नाही. ती येऊ नये आणि आपलं छोटं कुटुंब सुख, समाधान आणि आनंदात राहण्यासाठी तुम्ही तुमच्या मेंदूचा वापर करा. जास्त वेळ त्या पत्रिकेत गुंतू नका. सांगणारा सांगतो कारण तुम्ही त्याच्याकडे गेलेला असता, त्याला पैसे पण मिळणार, पण तुमच्या जीवनाला जर खरोखरच दिशा हवी असेल तर या दिशेच्या नादी लागू नका. दशा होईल पण आयुष्य संपत आलं तरी तुम्हाला मार्ग सापडणार नाही. कारण जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये आपण बोटं फिरवतो, त्यामुळे आपल्याला ग्रंथामध्ये गुरु महाराजांनी काय लिहिलं आहे हे लक्षात येत नाही. केवळ पत्रिका दाखवणं, त्या
तीर्थक्षेत्री गेल्यानंतर वायफट फिरणं काही उपयोग नाही. तुम्ही एखाद्या मंदिरात जावा, मंदिरात एका बाजूला बसा आणि तिथं तुम्ही चिंतन करा की आपण काय करायला पाहिजे. आणि असं चिंतन करता करता, ध्यान करता करता देवाच्या सहवासामध्ये आपल्याला क्षणामध्ये एखादं चाहूल लागते की अमुक आपण करायला पाहिजे. पिठापूरला आल्यानंतर मी व्हिडिओ का जास्त करतो की इथं एक विचाराला चालना मिळते. आज सगळं शांत आहे, सगळेजण फिरायला गेलेले आहेत. मी इथं बसल्यानंतर मला अर्धा विषय सुचले, मी पॉईंट लिहून काढले आणि म्हटलं जे मनात आलं आहे, कदाचित श्रीपाद श्री वल्लभांची इच्छा असेल की आपण चांगले विचार द्यावे आणि हे चांगले विचार अक्कलकोट स्वामी दर्शन यूट्यूबमार्फत आपण लोकांपर्यंत पोचवावे. माझे व्हिडिओ अत्यंत कमी लोक ऐकतात, पण जे ऐकतात ते मनापासून ऐकतात आणि भेटल्यानंतर सांगतात की तुमचा व्हिडिओ ऐकला, आम्हाला बरं वाटलं. बस लाखो लोकांनी पाहण्यापेक्षा 10 लोकांनी जरी माझा व्हिडिओ पाहिला, म्हणून मी लोकांना सांगतो, ते मी कधी आत्तापर्यंत बोललो नाही की सबस्क्रायबर व्हा, लाईक करा, काही सांगायची गरज नाही. ज्याला आवडतो तो करतो आणि ज्याला आवडतो तो ऐकतो. तर माझी पुन्हा एकदा विनंती आहे भक्तांना की देवाच्या दारात गेल्यानंतर देवाच्या सहवासात थांबा. हे पत्रिका, दिशा, अमुक तमुक त्याच्या नादी लागून त्या वर्तुळातून तुम्ही बाहेर येणार नाही. त्या वर्तुळात तुम्ही अडकून बसताल आणि वर्तुळाच्या बाहेर आल्याशिवाय तुम्हाला जीवन कळणार नाही. तुरुंग आणि तुमचं जीवन एकसारखं झालं आहे. घरामध्ये राहिलं, फ्लॅटमध्ये दारं बंद, कुठं गेलं अमुक. देवाच्या दारात गेलं, उचापात्या करत फिरणं. त्यापेक्षा देवाचा सहवास महत्त्वाचा आहे. म्हणून माझे अनेक व्हिडिओ पिठापूरला तयार झालेले आहेत आणि असा काहीतरी घडतं की तुम्हाला सांगावं असं वाटतं. म्हणून मी आज आता हा व्हिडिओ केला की लोक पत्रिका दाखवतात, सांगणारा तुम्हाला या दिशेला घर बांधा, त्या दिशेला घर बांधा, जे आपल्या घरामध्ये देवघर आहे त्याची दिशा करा, असं देवाने कुठेही सांगितलेलं नाही. मुळात तुम्ही देवाला घरी बोलवा आणि देवाला तुमच्या घरामध्ये ठेवा. देवाला कसं सांभाळायचं, देव घरी आल्यानंतर काय करतात, हे गुरुचरित्रामध्ये सगळं सांगितलेलं आहे. पण त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही. तुमचा एक कलमी कार्यक्रम चालू असतो, बोटं फिरवणे. ग्रंथावरून बोटं फिरवून तुमच्या जीवनाला आनंद मिळणार नाही. पत्रिका दाखवून तुमच्या जीवनाला दिशा मिळणार नाहीत. तुम्ही त्यात गुंतून पडताल, आयुष्य संपून जाईल आणि मग परमेश्वरालासुद्धा वाटेल की आपण ह्याला 100 वर्षासाठी पाठवलं, हा दिशेमध्ये गुंतून राहिला, याच्या जीवनाची दशा झाली. तुम्हाला त्यातून देव बाहेर काढू शकत नाही. तुमचा विचार आणि आचारच तुमच्या जीवनाला चांगली दिशा देईल, ती द्यावी अशी मी श्रीपाद वल्लभांच्या चरणी प्रार्थना करतो. नमस्कार.